आज आपल्यासोबत आहेत द किरण माने शोचे नायक किरण सर. सर आता ही प्रोसेस जवळजवळ 6 महिने झालं सुरू आहे असं माहितीत आहे. कशी होती सर प्रोसेस ही 6 महिन्याची? काय 6 महिने 8 महिने झाले जवळजवळ. म्हणजे हे सगळ्यात पहिल्यांदा इंद्रजित सावंत सरांचा सत्कार होता इथे, माझ्या हस्ते होता. त्यांना बहुजन नायक पुरस्कार दिला होता शाहू स्मारकला. त्यावेळी मी त्यांना बोलून दाखवलं की महाराजांचे अनेक पैलू असे आहेत की जे कधीच सिनेमा नाटकातून समोर आले नाहीत. म्हणजे तुम्ही महाराजांवरचं कुठलंही सिनेमा नाटक बघा, ठराविक गोष्टी असतात. अफजल खानाला कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, आग्र्याहून सुटका. मग शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे एवढ्याच गोष्टींपुरते मर्यादित होते का? त्यांचं आयुष्य असं समुद्रासारखं अथांग होतं आणि त्यांच्या महानतेच्या अनेक गोष्टींमुळं, अशा अनेक गोष्टींमुळे ते महान होते ज्या कधीच सिनेमातून समोर आल्या नाहीत. कारण नाटका सिनेमातून म्हणजे ते फक्त अफजल खानाचा कोथळा काढला म्हणून ते महान नव्हते, फक्त तेवढ्या गोष्टीमुळे. तसं बघितलं तर मग पराक्रमी अनेक राजे होते, पण छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षांनंतरही आज जनसामान्यांच्या हृदयावर का राज्य करतात त्याची कारणं खूप वेगळी. त्यात त्यांची संवेदनशीलता आहे. रयतेसाठीचे अनेक हिताच्या गोष्टी त्यांनी ज्या केल्या त्या आहेत. त्यात रयतेच्या भाजीच्या देठापासून ते रयतेच्या झाडांची काळजी, रयतेच्या संपत्तीची काळजी, स्त्रियांची, महिलांची घेतलेली काळजी, या सगळ्या ज्या गोष्टी होत्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या शिवरायांच्या कधीही सिनेमा नाटकातून समोर आल्या नाहीत. आणि त्यातलाच एक शिवराज्याभिषेक, जो कायम नाटका सिनेमात सोहळा दाखवला जातो, तेवढाच फक्त की राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकामागचं राजकारण कायम लपवून ठेवलं गेलं. मग इंद्रजित सावंत सरांना म्हटलं आपण अशा गोष्टी काढूया इतिहासातल्या की ज्या कधी झाल्या नाहीत नाटका सिनेमात. मला नाटका सिनेमात, मी एक अभिनेता पण आहे आणि परिवर्तन या चळवळीत कामही करतो. तर मला असं वाटायचं की अनेक गोष्टी अशा आहेत ज्या मी जर कलाकार असेल तर मी सत्यशोधनाचं काम केलं पाहिजे. कलाकाराचं काम सत्यशोधनाचं असतं आणि प्रेक्षकांना काही म्हटलं तरी मनोरंजनाबरोबर काहीतरी मिळालं पाहिजे, त्यांना काहीतरी खाद्य मिळालं पाहिजे मेंदूला, असं मला वाटतं. प्रबोधनसारखं किंवा अगदी मी म्हणत नाही की प्रचारकी वगैरे, पण मनोरंजनातून काहीतरी मिळावं असं मला वाटतं. आणि मला असं वाटलं की जर महामानवांवर इतकी आपली जनता प्रेम करते की साधे सिनेमेसुद्धा महामानवांवर आले की झुंबड करतात, गर्दी करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमांवर, पण त्यात जे त्यांचं व्यक्तिमत्व दिसतं ते फार छोटं दाखवतात. ते त्याच्यापेक्षा खूप महान व्यक्तिमत्व आहे. तर अशा काही गोष्टी आहेत, राज्याभिषेकासारखी गोष्ट असेल जी लपवली गेली, अनेक गोष्टी आहेत. तर मग आपण म्हटलं की आपण द किरण माने शो नावानी मला अशा अनेक गोष्टी इतिहासातल्या प्रकाशात आणायच्यात ज्या अंधारात आहेत. तर मग आमचं दोघांचंही ठरलं की आपण राज्याभिषेकापासून सुरुवात करूया. आणि मग त्यानंतर मग आमच्या मीटिंग सुरू झाल्या. हे कशा पद्धतीनं करायचं, सुरुवातीला माझ्या डोक्यात एकपात्री करायचं होतं. मग नंतर हळूहळू जेव्हा मी सरांच्याकडून, आमच्या अनेक मीटिंग झाल्या, मग सरांनी अनेक ग्रंथ, त्यातले रेफरन्सेस राज्याभिषेकावरचे, खुद्द गागा भट्टानं लिहिलेलं राज्याभिषेक प्रयोग नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक असेल, वासी बेंद्रेंसारखे इतिहासकार असेल, शेजवलकर, सेतू माधवराव पगडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनेकांनी राज्याभिषेकावर लिहिलं आहे. मग त्या गोष्टींचा अभ्यास जवळजवळ 4-5 महिने आम्ही फक्त रिसर्चच करत होतो की कुठलीही गोष्ट यात खोटी नसावी. आपण बघतो की लिबर्टीच्या नावाखाली, म्हणजे कुठल्याही नाटका सिनेमात 5% तथ्यांश असतो आणि 95% लिबर्टी घेतलेली असते. म्हटलं आपण ठीक आहे, आपण 5% लिबर्टी घेऊया, ती पण लिबर्टी अशी हार्मलेस असेल की कुठली त्यातून कुठला द्वेष पसरवला जाणार नाही, कुठलाही कटुता नसेल, पण 95% तथ्य असेल त्यात. मग त्यात कोणाला टोचलं तर टोचलं, पण ते तथ्य असेल, सत्य असेल त्यात. मग अशा, आणि ते मनोरंजक पण असेल. मग माझा जेवढा अनुभव आहे नाट्यक्षेत्रातला तो मी सगळा पणाला लावला की प्रेक्षकांच्या मनोरंजनात कसर नाही राहिली पाहिजे. मग एक म्युझिकल स्टोरी टेलिंग असा एक फॉर्म नवीन आम्ही शोधून काढला. दिग्दर्शक विनायक कोळवणकर असेल, सतीश तांदळे लेखक असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून एक म्युझिकल स्टोरी टेलिंग असा एक फॉर्म शोधून काढला. खूप वेगळा फॉर्म आहे हा, मराठीत कधी आलेला नाही. आणि मग त्यातून आम्ही ही स्टोरी उभी केली. मग गायक, वादक सगळे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातली मुलं, चांगले गायक आम्ही शोधले, चांगले वादक शोधले. ऋषिकेश देशमाने आणि श्रीनाथ म्हात्रे ही संगीतकार जोडी होती. आम्ही नव्यानं गाणी लिहून घेतली. रॉक्सन नावाचा रॅपर असेल, त्याने एक रॅप लिहिलं. प्रभाकर मठपती, दुर्गेश काळे, डॉक्टर विनायक पवार किंवा कल्याण उगले असे गीतकार ज्यांच्याकडून आम्ही नव्यानं गाणी लिहून घेतली, ती नव्यानं कंपोज केली यासाठी. आणि मग एक शो, असा म्युझिकल शो छान आकाराला यायला लागला. ही 8 महिन्याची प्रोसेस होती. आणि मग आम्ही म्हटलं की जर कोल्हापुरात आपण करतो आहे, कोल्हापुरातले कलाकार आहेत, तर सुरुवातीला आपण शिवारंभ कोल्हापुरात करायचा.
मग आता हे नाटक तुम्हीही लिहू शकला असता, पण तुम्हाला सतीश तांदळेंनाच हे नाटक लिहिण्यासाठी. सतीश तांदळे हा खूप टॅलेंटेड कोल्हापुरातला अभिनेता आहे. मी एकांकिका स्पर्धेत खूप वर्षांपूर्वी, जवळ 8-9 वर्ष झाली असतील, मी परीक्षक होतो आणि तिथं मी त्याला बघितलं होतं. त्याला मी अभिनयाचं प्राईज दिलं होतं आणि मला कळलं होतं की हा मुलगा खूप टॅलेंटेड आहे. त्यानंतर आमचा संबंध खूप वेळा येत होता. आम्ही खूप वेळा भेटत होतो, बोलत होतो एकमेकांच्या कलाकृतीबद्दल. नंतर मला त्याच्या आणखीन एक गुण कळले, म्हणजे तो चांगला लेखक आहे, खूप चांगला लेखक आहे, दिग्दर्शक आहे, अभिनेता आहे. जेव्हा मी ठरवलं की इंद्रजित सावंत सरांच्या ज्या इनपुट्स जी माहिती मिळते आहे इतिहासाबद्दल, त्याच्यावर आपण काहीतरी करायचं, तर आता मी लिहिण्यापेक्षा मला असं वाटलं की मी लिखाणात असेनच, पण तरुण वर्ग असावा, तरुण मुलं, माझ्यापेक्षा जरा माझ्या नंतरची जी पिढी आहे, कारण त्यांच्याकडे जगाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो. आत्ताचं जगणं त्यांना माहीत असतं, जे आम्हाला इतकं नसतं माहिती. आत्ताच्या तरुणाईबरोबर त्यांचा अगदी संपर्क असतो. आत्ता खूप काळ बदलत गेला आहे. मला हे नाटक जुन्या काळातल्यासारखं करायचं नव्हतं, किंवा आत्ताच्या तरुण पिढीला अरे ते जुन्या लोकांचं नाटक आहे असं नाही, त्यांना आधुनिक वाटलं पाहिजे. मग ही तरुण पिढी घेतली मी. सतीश तांदळे असेल, विनायक कोळवणकर असेल, ही नवीन पोरं आहेत, आत्ता काहीतरी करू पाहणारी मुलं आहेत. मग त्यांनी त्यात नाविन्य आणलं, म्हणून तर तो फॉर्मचं नाविन्य आलं वगैरे वगैरे. आम्ही चर्चा करताना खूप टिपिकल गोष्टी टाळायचो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मध्येच महाराज अगदी ग्रामीण भाषेत बोलतात, अशा अनेक गोष्टी आम्ही केल्या तिथे. जिरे टोपाशिवायचे महाराज, हतबल झालेले महाराज, खचलेले महाराज आणि त्यातून मार्ग काढतानाचे महाराज, संकटातून मार्ग काढणारे महाराज असे पहिल्यांदाच दिसले. आपण तलवार घेऊन आयुष्यातले महाराज कायम बघतो. राज महाराज एरझऱ्या घालतायत, खचलेत, आपल्यातल्याच लोकांनी आपल्यावर वार केलेत, हे जे त्यांना खूपच असतं, असे महाराज खूप कमी वेळा दिसलेच नाहीत. ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टी आल्या. आता हे शिवधनुष्यच तुम्ही जवळपास पेललेलं आहे, हे फारच म्हणजे लोकांना म्हणजे आवडलेलं गोष्ट आहे. मग हे शिवधनुष्य पेलताना काय मानसिक तयारी, शारीरिक तयारी तुम्ही केली? शारीरिक तयारी म्हणाल तर आता माझं वय 53-54 वर्ष वय, आणि माझ्याबरोबर काम करण्यासाठी 20-22 25 मुलं आहेत. त्यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी मग मी खरोखर एखाद्या सिनेमासाठी एखादा मोठा नट करतो, तसं मी माझ्या या नाटकासाठी, माझ्या या शोसाठी मी फिट राहण्यासाठी डाएट सुरू केलं, जिम सुरू केली, की जेणेकरून एनर्जी या मुलांच्या इतकी आपली राहावी म्हणून अनेक गोष्टी. मग मी जवळजवळ 8 महिन्यापूर्वी गोड खाणं सोडलं होतं. आज पहिल्यांदा मी पेढा खाल्ला खूप दिवसांनी. म्हणजे मी गोडाचा खूप चाहता आहे, पण मग ते डाएट खूप पाळत गेलो. म्हणजे कोल्हापुरात असून तांबडा पांढरा खूप कमी वेळा खाल्लं, आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावं, या मुलांच्या एनर्जीला मॅच करावं, त्यांच्या बरोबरीचा मी वाटावा, यासाठी प्रयत्न केले. आणि ते आहेत. आणखीन मानसिक तयारी, आणखीन शारीरिक तयारी, सगळंच करायला लागतं नटाला. ॲथलीट फिलॉसॉफर असावा नट असं म्हणतात, तसं ते. नक्कीच तुमच्या ह्या प्रयोगाला 100% संपूर्ण जगभरातनं प्रतिसाद येणार आहे, कारण आम्हालासुद्धा पाहताना अंगावर काटे क्षणाक्षणाला येत होते. त्यामुळं, आणि दुसरा विषय की आम्हाला त्या काळात राज्याभिषेक सोहळा अनुभवता आला नाही, पण इथं या महाप्रयोगाला आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही त्या काळातच आहे अशा पद्धतीचं. त्यामुळं तुम्हाला खरंच मनापासून शुभेच्छा डीप मीडियामार्फत, आणि असंच तुमचं कार्य चालू राहू दे. थँक्यू. खूप खूप आभारी आहे डीप मीडियाचा मी. आणि आमचं नाटक पोहोचवा तुमच्या प्रेक्षकांपर्यंत. तुमचे जे कोणी प्रेक्षक आहेत त्यांना सांगा की हे नाटक बघा, आणि खूप गरजेचं आहे आज लोकांनी या नाटकाला येणं. थँक्यू सो मच. असं वाटते सर की तुमचे विरोधकच तुमचं नाटक पोहोचवतील असं मला. विरोधक वगैरे सगळ्यांना असतात, आता काय त्याचं मी काय फार परवा करत नाही. प्रेम करणारे लोक इतके की मग विरोधकांकडे लक्ष द्यायला मला तेवढा वेळ नाही. तुम्ही आत्ता बघितलं की लांबून की फक्त हे नाटक आहे म्हणून कोण सोलापूरवरून आलं आहे, कोण विदर्भातून आलं आहे फक्त हे नाटक बघायला. मधून एकटा आला मी मग आले आणि हातपाय तोंडून फक्त नाटक बघायला आले. तर ही माणसं खूप प्रेम करणारी आहेत आपल्यावर. त्यामुळे ते मला खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू सो. शास्त्र सांगती येणार पुढे हजार